ते धमकी देत होते आम्हाला दोघांना चालू पडा इथून सांगितली एकदम चालू पडा दोघांनी बाहेर काढला आम्हाला आमचं एक शब्द नाही घेतलं माझ्या पोरगावर दबावात माझ्या पोरगाचा जीव घेतला त्यांनी माझ्या शनिवार को एक चौंकाने वाली घटना घटी है जब विरार में रहने वाले एक युवक ने अपना वीडियो बनाकर सोशल मीडिया पर अपलोड कर दिया। युवक की मां समेत उसके रिश्तेदारों ने आरोप लगाया है कि विरार पुलिस की धमकी के कारण युवक ने ऐसा गंभीर कदम उठाया कि उनके होश उड़ गए। आपको बता दें कि विरार पुलिस द्वारा पति पत्नी के झगड़े में युवक को टायर में डालकर मारेंगे, मुर्गा बना देने की धमकी और जमानत के लिए वकील कौन करता है। ऐसी धमकी से परेशान 28 वर्षीय युवक अभय पालसेतकर ने डरकर उसने वीडियो सोशल मीडिया पर डाल दिया और शनिवार सुबह उसने एक गंभीर कदम उठाया। तो काल मी तुम्हाला काय कोणालाच काय बोललो नाहीये, कोणालाच काय बोललो नाहीये। आज माझ्या बायकोने पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिला नाही की मला मारतात, झोडतात, शिवीगाळ करतात, कामावर जायला फोर्स करतात, मला घरी पैसे देत नाही, माझी डॉक्टरी करत नाही। आज लग्नाला वर्ष होते, 15 मेला आम्हाला वर्ष पूर्ण होईल लग्नाला, पण लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आजाराचं असलेलं सांगितलं नाही। मी त्यांनी तसं सांगितलं आजार लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुझे मी डॉक्टरी करतो, अजून डॉक्टरीमध्ये माझं असं पॉझिटिव्ह रिपोर्ट काहीच आला नाही का की ती या कारणामुळे आजारी आहे किंवा काहीचं दुखतंय, तो हे भेटलंच नाही मला, अजून काही कारणच भेटलं नाही की हे का आजारी पडते सारखी। तिच्या घरच्यांना बोललो तर घरचे बोलले की तुमच्या देवस तिला नडत आहे, बोलले या गोष्टीवर माझा काही विश्वास नाही किंवा काय असेल तर तुम्ही बघून घ्या। त्याच्यावर लोकांनी काय लक्ष दिलं नाही। त्यानंतर 3 महिने झाले, 3 महिन्याने आईच्या इथे तिला मी जॉबला लावली, जॉबला 2 दिवस गेली, तिसऱ्या दिवशी तिने गेलीच नाही। म्हणून तिला मी विचारलं काय झालं जॉबचं, तू जॉबवर का नाही गेलीस? मी आजारी असते, माझं हे होतंय। बोललो आजारी असतेस, तुला मी पैसे देतो, डॉक्टरकडे जाऊन आली असतीस तर दुसऱ्या दिवशी तू कामावर जाऊ शकत होतीस। तिने काय ऐकलं नाही आणि भांडायला लागली, घर सोडून गेली रात्री। त्या रात्री घर सोडून गेली आणि कुठे गेली तिच्या घरच्यांचं बोला, घरच्यांनी मला दमदाटी केली, सोडणार नाही करून बोलले, पण तिच्या घरच्यांनी तिला लपून ठेवली होती। विरार आपण अंकुश कदम करून कोण आहे तिकडे, त्याच्याकडे होती ती। रात्री दुसऱ्या दिवशी ती तिच्या बहिणीकडे दिव्याला गेली। त्यानंतर आम्हाला हे तेव्हा कळलं की माझा दादा आला आपल्याकडे, मग आम्ही पोलीस केस करतो। ती कुठे गेले तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं की ते तिकडे विरारला आहे, तुम्ही घरी जावा। त्यानंतर आम्ही 2 वाजता घरी तिकडे विरार स्टेशनला होतो, तिकडून घरी आलो। त्यानंतर आपलं बोलणं झाल्याने गावाला मीटिंग बसवली आपण। मीटिंगमध्ये सांगितलं सगळं असं आहे, हे झोपून असते, सकाळी डबा करत नाही, डबा म्हणजे सकाळी 2 दिवस तिने डबा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती झोपायची, डबा करायला उठायची नाही। आजारपण असं तर माझं पोट दुखतंय, माझा बसा दुखतोय, माझं डोकं दुखतंय, माझे हातपाय दुखतात, मला मलमलतंय, हे सगळं हेच कारण तिने आजपर्यंत आत्ता पण तेच सांगते मला की मला उलटी होते, हे होत नाही, मायन करवत नाही। पण तिला मी अजून पण विचारतो की तिला आजार कसला आहे, तोच मला अजून काही कळला नाही का। आणि आज त्यांनी माझी कंप्लेंट केला नाही पोलीस स्टेशनला, पोलिसांनी माझं काय ऐकूनच घेतलं नाही आणि डायरेक्ट तिला सांगितलं की काय हे नाही करणार, तुला काय करायचं नाही, तुझा कोंबडा करून मारेन। त्या इन्स्पेक्टरचं नाव आहे सुनील श्रीराम पवार। त्या इन्स्पेक्टरने माझं काहीच ऐकून घेतलं नाही, मला जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्या आईला बोलले कोंबडा करून मारेन, तुम्हाला हे करेन, मी सिग्नेचर करत नाही। बोलले मला मान्य नाही सर, हिने जी कंप्लेंट दिलं नाही तुम्हाला ती मला मान्य नाही आहे, मला मान्य करून घेऊन माझ्यावर जबरदस्ती केली आहे त्यांनी। ती मला सांगते मला घरी 1 रुपया देत नाही। तिच्या भावाने मला सांगितलं, ते बोललो ठीक आहे, तुझ्या भावाला जेव्हा ती घर सोडून गेली त्याच्यानंतर परत तिने गोळ्या घेतल्या काका। 3 महिन्यांनी परत ते मुंबईला आणलं, तिला जॉबला होती, तिने गोळ्या घेतल्या, 20-25 गोळ्या एकदा घेतल्या आणि सांगितलं
की आता मी हे करते. तेव्हा पण त्यांनी काही गोळ्या घेतल्या नव्हत्या, फक्त मला घाबरवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी प्रेशराईज केलं. असं काही निगेटिव्ह असं काही आवडत नाही, फक्त मला प्रेशराईज करून मला टेन्शन देऊनच त्यांना हे करायचं होतं की हिला हे जॉबला पाठवायचं ना, मला आईशीपासून दूर करायचं आहे बस. आणि आता तेच झालं काका. मग भावाला मी बोललो, पण तुझी बहीण आजारी असेल, तू मुंबईला ये, आपण सोबत डॉक्टरी करू, काय होईल खर्च तर मी करेन, पण तिची डॉक्टर तिचा आजार काय तर मला कळला तर मी त्याच्यावर डॉक्टरी करू शकतो. पण तिच्या भावाने काय लक्ष दिलं नाही. तिने भावाने काल सांगितलं, भांडणं झाली तर भाऊ आज आला, घरी येऊन आला, लगेच आला. पण मी बोललो म्हणून कधी आलाच नाही. तो बाबा बहिणीची डॉक्टर बहीण का अशी करते, मला एका शब्दाने काही त्याने विचारलं नाहीये. मी आज एवढा टेन्शनमध्ये, माझ्याकडे लोकांचे पैसे घेतलेले आहेत आणि डॉक्टर सांगतो आणि पोलीस सांगतात तू अजून 18 तास मी गाडी चालवतोय, तरी बोलतो तुला कामाची काय गरज आहे. आज मी माझ्या आईला, माझ्या बहिणीला, मी आज बहिणीचं लग्न केलं. वडिलांना 1 वर्ष नाही झालं, बहिणीचं लग्न केलं, घर बांधलं मुंबईला, गावाला घर बांधलं, स्वतःचं लग्न झालं, बहिणीची प्रेग्नेन्सी केली आणि मला सांगतात तुझी ऐकत नव्हतं तर मग कशाला प्लॅनिंग केली. माझी ऐकत होती म्हणून तर मी एवढं प्लॅनिंग केलं. आणि आज ते माझी बायकोचाच मला काही सपोर्ट नसेल आणि आज माझी ती कंप्लेंट करते पोलीस स्टेशनला. पोलीस माझी कंप्लेंट घेऊन घेतल्यात ना, आम्हाला दमदाटी करताय. असं कुत्र्यासारखं जगणं मला नाही पाहिजे काका, मी नाही हे करत आहे. पोलिसांनी माझ्यावर दमदाटी केली, कोंबडा करून मारेन, हे करेन, मला तिच्याशी हे करून दिली, प्रेग्नेन्सी आहे करून जे तिचंच ऐकून घेतलं, माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मी आयुष्यात कधी असा विचार केला नव्हता की एवढं मी हे करून सुद्धा, मी एवढा चांगला राहून सुद्धा माझं या लोकांनी मला बरबाद केलं, मला फसवलं. आज वडिलांच्या पाठीकडे माझी खूप मला ह्या लोकांनी हे केलं होतं. विचार पण केला नव्हता की माझ्या आई पोलीस स्टेशनला बसेल करून 4 वर्ष सिद्ध झाला काहीच नाही. पोलीस स्टेशन मला पोलिसांनी धमकी दिली, कोंबडा करून मारे, हे करे. काका तर पोलिसाचं नाव आहे सुनील श्रीराम पवार. त्यांनी मला जेव्हा कोंबडा करून मारेन ते मला बोलले मान्य नाहीये, ही कंप्लेंट तुम्ही चुकीची दिली, मी माझं काय ऐकून नाही घेतलं, त्यांनी मारायची धमकी दिली. आईकडून पण दमदाटी करून सिग्नेचर करून घेतली काका. आणि आता आज माझ्या बायकोने आणि आज आईला असं नाही बघत काका. माझं आज तिच्या भाव घरच्याने मला एवढं काही घेऊन ठेवलं ना काका. वहीं परिजनों की मांग है कि संबंधित पुलिस के खिलाफ तुरंत कार्रवाई की जाए और मौत के लिए उकसाने का मामला दर्ज किया जाए. आम्ही माझ्या पोरग्याचा जीव घेतली, माझ्या पोरग्याचा जीव घेतली, माझ्या पोरग्याला मारली, माझ्या पोरग्याला बायकोने एमची केला नव्हती, बायकोने एमची केला नव्हती. त्यांनी लेटर लिहून दिलं होतं. आम्ही कामाला गेलो होतो दोघं, पण आम्हाला पोलिसांचा फोन आला की बायकोन तुमच्या सुनेने एमसी केले म्हणून पोलीस स्टेशनला या. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, ते लेटर पोरग्याने वाचलं, माझ्या पोरग्याने सांगितलं मला हे मान्य नाही, मी सही करणार नाही. त्या माझ्या पोरग्याला जबरदस्तीने सही करायला लावली, तुला मारू, तुला कोंबडा करून मारू, तुला जेलमध्ये टाकू, तुला. सुनील पवार त्याने जबरदस्तीने माझ्या पोरग्याला साईन करतोस का ना काय उठू आता असं बोललं. तर मला पण शिवी दिली त्याने, आम्हाला बाहेर हाकलून दिलं त्यांनी. आमचं ऐकून नाही म्हणणं घेतला, आमचं म्हणणं एक शब्द ऐकून नाही आम्हाला घेतला. माझ्या पोरग्याला मला शिवी दिली, माझ्या पोरग्याला सहन नाही झाली, मी सही करणार नाही बोलला पोरगा. वर्ष नाही झालंय, वर्ष नाही झालंय. आता त्याची बायको कुठे गेले माहिती नाही.
माहिती नाही. काय नाही पाहिजे मला माझ्या पोरग्याचा न्याय पाहिजे. माझ्या पोरगीला जसं यांनी केलं तरी त्याला खडी पोरं पाठवायला पाहिजे. त्याची बायको पोरं उघड्यावर, मला उघड्यावर पाहिलं तर त्याची बायको पोरं उघड्यावर आली पाहिजे. मला उघड्यावर पाहिलं ना माझं एकटं पोरगीचा माझा जीव घेतला नाही त्यांनी. मला उघड्यावर पाडून ठेवलं नाही त्याला पण उघड्यावर आणू दे. माझ्या पोरग्याचा मला न्याय भेटू दे. माझ्या पोरग्याचा मला न्याय भेटू दे. आपको बता दें कि अभय की पत्नी ने घरेलू आधार पर अभय और उसकी मां के खिलाफ एनसी दायर की थी। विरार से तारिक शेख की एक रिपोर्ट।